गोंदियाच्या नवेगाव बांध वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भिवखेडकी गावामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे गावकरी प्रचंड भयभीत झाले आहे। बिबट्याने गावात अनेक वेळा हल्ले करून कोंबड्या व शेळ्यांची शिकार केली आहे। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेष म्हणजे वन विभागाला या संदर्भात वारंवार तक्रार करण्यात आल्या असल्या तरी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वन विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। भिवखेडकी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सालई गावातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रोज ये जा करतात। मात्र बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सकाळच्या वेळी आणि शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना बिबट्याचा धोका जाणवत आहे। अशा परिस्थितीमध्ये पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवताना देखील धास्तावलाय। गावकरी सांगतात की बिबट्या जवळच्या जंगलातून बाहेर येऊन वारंवार गावात फिरत आहे। यामुळे सायंकाळनंतर गावकऱ्यांना घराबाहेर पडणंही कठीण झालंय। विशेषतः शेतकरी, चरवाहे आणि रोजंदारी करणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। काही नागरिकांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगितलं असून त्यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या खूप वेगानं हालचाल करतो आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करतो। गावकऱ्यांनी वन विभागाला या संदर्भात तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली। मात्र वन विभागाकडून केवळ आश्वासने दिली जात आहे, कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही अशी तक्रार स्थानिकांनी केलेली आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वारंवार केली जाते, पण अद्यापपर्यंत वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालीच नाही। गावकरी आता वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात लवकरच आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे। जर वन विभागानं तातडीनं बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर गावकरी मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करतील असा इशारा देण्यात आलाय। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदागवळी, भिवखेडकी, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।